तर राजीनामा दिल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांनी जे ट्विट केलेलं आहे ते जे आता आपण पाहिलं, या ट्विटच्या नंतर आता राजकीय वर्तुळामधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात। माननीय भुजबळ साहेब आणि माननीय डीसीएम आणि पुण्याचे पालकमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आलंय की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे। हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे, नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे। ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे। नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय, ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। मला वाटतं की राजीनामा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता आणि या राजीनाम्यामधून आज जे देशमुखांना मारण्याच्या संदर्भामध्ये जे आता छायाचित्र प्रकाशित झाले, मला वाटतं अत्यंत निर्गुण रीतीने अशी हत्या करण्यात आली। जे छायाचित्र पाहवले जात नाही अशा स्वरूपाचेही ते छायाचित्र आहेत आणि अशा निर्गुण हत्या करणाऱ्यांना जर कुणाची साथ असेल असं निष्पन्न होत असेल तर मला वाटतं ते दुर्दैवी आहे आणि या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे। एका युवा सरपंचाचा जो मर्डर झाला होता त्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी लढा हा सामान्य लोकांनी आणि देशमुख परिवाराने त्या ठिकाणी केला आणि हा जो परिणाम आहे, आज जे काही राजीनामा धनंजय मुंडेला द्यावा लागतोय तो त्याचाच परिणाम आहे। पण फक्त हा विषय इथंच थांबतो असं नाही, धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे। ते एक्स्टॉर्शन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती, त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।